नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं एकदा आपल्या यूट्यूब एज्युकेशनल चॅनलवरती. तर राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020चा जो पेपर झालेला होता त्यामध्ये मराठी आणि इंग्रजीवर आधारित 50-50 प्रश्न विचारलेले होते. तर त्यापैकी आज आपण मराठी व्याकरणचे जे 50 प्रश्न आलेले होते, जे की आपल्याला येणारी कंबाईंड मुख्य परीक्षा आणि इतर एक्झाम करता अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. चला तर मग स्टार्ट करूया. तर पहिला प्रश्न विचारलेला होता आपल्याला, योग्य विधान ओळखा. तर स्टेटमेंट दिलं होतं, देवनागरी लिपीत प्रत्येक ध्वनीला स्वतंत्र चिन्ह आहे असं एक म्हटलेलं आहे. त्यानंतर दुसरं स्टेटमेंट आहे, संस्कृत व प्राकृत भाषांची देवनागरी लिपी आहे. ठीक आहे. त्यानंतर तिसरं स्टेटमेंट आहे, मराठी भाषेच्या लिपीला देवनागरी लिपी म्हणतात. तर आपल्याला हे वाक्य जे आहे कन्फर्म माहीत आहे, सी. ठीक आहे. आणि आपल्याला योग्य विचारलेलं आहे. तर ज्या ऑप्शनमध्ये सी आहे ते आन्सर बरोबर असणार आहे. मग इथे सी आहे आणि वरील सर्वमध्ये सी आहे, त्यामुळं एक आणि जे दोन ऑप्शन आहे ते आपल्याला कट करायचे. म्हणजे आता डेफिनेटली आपले आन्सर एकतर 3 असेल नाहीतर 4 असेल. ठीक आहे. एवढं एक लॉजिक इथे लागू शकते. ठीक आहे. आता बघा, तर देवनागरी या लिपीत कोणतेही चिन्ह एकापेक्षा अधिक ध्वनी दाखवतात म्हणते. तर बघा, देवनागरी लिपीत कोणतेही चिन्ह हे एकापेक्षा अधिक ध्वनी दाखवतात. ठीक आहे. आता इथे स्टेटमेंट काय आहे की देवनागरी लिपीत प्रत्येक ध्वनीला स्वतंत्र चिन्ह आहे. अगदी बरोबर आहे, कारण आपली देवनागरी लिपी ही आदर्श लिपी आहे. जर काही आपण अपवाद वगळले तर आपली लिपी ही आदर्श लिपी आहे. त्यामुळं हे बरोबर आहे, देवनागरी लिपीत प्रत्येक ध्वनीला स्वतंत्र चिन्ह असते. दुसरं, आपल्याला हे माहिती होतं की संस्कृत जी भाषा आहे, ठीक आहे, हे देवनागरी लिपी आहे. मात्र लक्षात घ्या, संस्कृत आणि प्राकृत भाषांची जी लिपी आहे ती सुद्धा देवनागरी लिपी आहे. त्यामुळे ए आणि बी बरोबर आहे. तिसरं स्टेटमेंट काय आहे, मराठी भाषेच्या लिपीला देवनागरी लिपी म्हणतात, हे पण बरोबर आहे. मात्र डी जे स्टेटमेंट आहे ते चुकलेलं आहे, कारण देवनागरी या लिपीत कोणतेही चिन्ह एकापेक्षा अधिक ध्वनी दाखवत नाही. ठीक आहे. कोणतेही म्हटलं, लक्षात घ्या, कोणतेही. ठीक आहे. काही आहे, परंतु कोणतेही चिन्ह हे एकापेक्षा अधिक ध्वनी दाखवतात का, तर ते दाखवत नाही. त्यामुळे या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे 3 नंबरचं, म्हणून आन्सर आहे ए बी सी. तर या पद्धतीनं आपण 50-50% पर्यंत सुद्धा आपल्या उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. त्यानंतरचा दुसरा प्रश्न विचारला होता, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, अधोरेखित शब्दातील पर्यायी समानार्थी शब्द ओळखायचा आहे आपल्याला. तर अमृत, तर अमृताला आपल्याला माहित आहे सुधा, त्यानंतर पियुष. ठीक आहे, लक्षात घ्या, अमृताला हे समानार्थी नावं आहेत. ठीक आहे. तर ऑप्शनमध्ये कोण आहे मग, पय आहे, शीर आहे, जीवन आहे. तर या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे सुधा. त्यामुळं दुसऱ्या नंबरचं जे उत्तर होतं ते होतं 4 नंबरचं. त्यानंतर पुढचा तिसरा प्रश्न दिलेला आहे, पुण्यात्मक पापे स्वर्गा जाईजे. बघा, जाईजे, उठीजे, करीजे अशा पद्धतीनं तुम्हाला जर लक्षात घ्या प्राचीन भाषेमधील काही शब्द दिसले, ठीक आहे, उठीजे, करीजे, बसीजे या पद्धतीनं, तर लक्षात घ्या तो कोणता प्रयोग असतो, तर त्याचं जे आन्सर असते ते आहे 3 नंबर, पुराण भावे, प्राचीन. ठीक आहे. तर लक्षात घ्या, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे पुराण भावे प्रयोग. त्यानंतर पुढे जो आपण नेक्स्ट बघा, चौथा प्रश्न दिलेला आहे, खालील होकारार्थी वाक्याचं आपल्याला नकारार्थी वाक्य करायचं आहे. ठीक आहे. तर होकारार्थी वाक्य काय आहे, या लोकांचे अज्ञान पाहून मला दुःख होते असं म्हटलेलं आहे. पण आपल्याला आता नकारार्थी तो वाक्य तयार करायचं आहे. तर आता पहिलं वाक्य काय आपण वाचूया बघा, या लोकांचे अज्ञान पाहून मला सुख होत नाही. म्हणजे इथं काय म्हटलं होतं, या लोकांचे अज्ञान पाहून मला दुःख होते, म्हणजेच त्याला काय होत नाही, सुख होत नाही. तर हे स्टेटमेंट बरोबर वाटत आहे. दुसरं वाचू आपण, या लोकांचे अज्ञान पाहून मला दुःख होतेच असं नाही, म्हणजे हे स्टेटमेंट चुकीचं आहे. या लोकांचे अज्ञान पाहून मला आनंद वाटत नाही. ठीक आहे, हे पण योग्य वाटत नाही आहे इथे. आणि या अज्ञानी लोकांना पाहिल्यावर दुःख होते, हे पण चुकीचं स्टेटमेंट आहे. म्हणजे आपल्याला परफेक्ट जे ठरणार आहे ते हे, या लोकांचे अज्ञान पाहून मला सुख होत नाही, कारण तुम्हाला हे याच्याशीच कनेक्टेड हे आन्सर द्यायचं असते. त्यामुळं चौथ्या प्रश्नाचं आन्सर जे घेतलेलं आहे ते घेतलेलं आहे 1 नंबरचं. ओके. पुढे या प्रश्नाच्या वाक्याचे आपल्याला लक्षात घ्या, प्रश्नार्थक वाक्याचे आपल्याला विधानार्थी वाक्य रूपांतरण कोणते होईल हे सांगायचे आहे. तर पहिला आहे, मध्यरात्री स्मशानभूमीत कोण जाणार, मध्यरात्री स्मशानभूमीत जावे. ठीक आहे, हे तर होतच नाही. मध्यरात्री स्मशानभूमीत जाऊ नये. ठीक आहे, हे सुद्धा इथे होणार नाही आहे. आणि चौथं जे ऑप्शन आहे बघा, मध्यरात्री स्मशानभूमीत कोणी जाणार नाही, एक हा पॉईंट आहे. आणि एक पॉईंट आहे, मध्यरात्री स्मशानभूमीत कोण जाणार. ठीक आहे. तर इथं जो मर्म आहे हा एक पण नाही होणार आहे. या वाक्याचा जो अर्थ आहे तो कोणता आहे बघा, मध्यरात्री स्मशानभूमीत कोण जाईल, म्हणजे इथं नकारात्मक बोललेलं आहे की मध्यरात्री स्मशानभूमीत कोणी जाणार नाही. तर या प्रश्नाचं जे अचूक उत्तर राहणार आहे ते आहे नाम आणि सर्वनामाच्या जो रूपात बदल होतो त्याला काय म्हटलं जाते, तर डेफिनेटली त्याला विभक्ती असं म्हटलं जाते. ठीक आहे, एकदम सिंपल प्रश्न होता बघा, त्याला काय म्हटलं जाते, विभक्ती असं म्हटलं जाते. नंतर पुढे जो आपण, ठीक आहे, तसं जर पाहिलं, ठीक आहे, प्रयोग, प्रत्यय, समास
हे वेगवेगळे प्रकार आहे. आता हे याबद्दल आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. फक्त इथं काय सिंपल लॉजिक होतं, नामाच्या किंवा सर्वनामाच्या रूपात जो बदल होतो त्याला आपण प्रत्यय तर म्हणणार नाही, प्रयोगही म्हणणार नाही, समासी म्हणणार नाही, म्हणजे उरलेलं आन्सर आपण घेतलं असतं विभक्ती. त्यानंतर शब्दयोगी अव्यय असलेली वाक्य ओळखा. घराजवळ शब्दयोगी नाम किंवा सर्वनाम यांना जोडून येणारा जो शब्द असतो त्याला शब्दयोगी अव्यय म्हटलं जाते. मग इथे जवळ आहे, राम आणि सीता वनवासात गेले, इथे नाही आहे शब्दयोगी अव्यय, म्हणजे अ मध्ये आहे स्टेटमेंट. नंतर घाईने पळाला म्हणून घसरून पडला, इथे पण शब्दयोगी अव्यय नाही आहे, प्रत्यय वगैरे आहे. आणि प्रेमापुढे, इथे बघा, इथे तुम्हाला काय दिसत आहे, शब्दयोगी अव्यय दिसत आहे. कारण नाम आणि सर्वनाम यांना जोडून येणारा जो शब्द असतो त्याला शब्दयोगी अव्यय असं म्हटलं जाते. म्हणजेच काय, आपल्याला ए आणि डी या ठिकाणी दिसत आहे, म्हणजेच ए आणि डी बरोबर आहे, बी आणि सी चूक आहे. म्हणून या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे लक्षात घ्या स्टुडंट, ते आहे 2 नंबरचं. कारण ए आणि डी बरोबर आहे आणि बी आणि सी काय आहे, चूक आहे. म्हणून 7व्या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे 2ऱ्या क्रमांकाचं. त्यानंतर पुढे काय प्रश्न विचारला त्यांनी, आठवा बघा. महापुरे झाडे जाती तेथे लवाळे वाचती, या म्हणीचा समानार्थी म्हण आपल्याला ओळखायची होती. ठीक आहे, महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती म्हणते. ओके, तर 8व्या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते घेतलेलं आहे 2 नंबरचं. दर्या किनारी केळी मोडत नाही कदाकाळी. ओके, तर ही त्याची एक समानार्थी म्हण होणार आहे. नंतर देशी शब्दांच्या गटांचा आपल्याला योग्य पर्याय ओळखायचा होता. ठीक आहे, तर इथे काय म्हटलंय, डोळा, डोके, डबा, त्यानंतर झाड, गाजर, घोडा. ठीक आहे, त्यानंतर धोंडा, दगड, घोडा. ठीक आहे, हे व्यवस्थित वाटत आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर हाड, पगार, मेहनत, याच्यात मिक्स शब्द केले आहे, याच्यामध्ये मिक्स आहे. ठीक आहे, आणि याच्यामध्ये पण मिक्स आहे, जसं डबा हा गुजराती शब्द आहे. ठीक आहे, त्यामुळं तुम्हाला परफेक्ट जो देशी शब्दांचा गट दिलेला आहे. ठीक आहे, देशी शब्द म्हणजे ज्यांचा उगम कोठून झालेला आहे हे माहीत नसते त्यांना देशी शब्द असं म्हटलं जाते. तर तो आहे धोंडा, दगड आणि घोडा. त्यामुळे 9 या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे 3 नंबरचं. ओके, त्यानंतर पुढे जाऊ आपण बघा. नंतर जो पुढे प्रश्न दिलेला आहे 10 नंबरचा, अभ्यास न करणारा विद्यार्थी पास कसा होईल, या केवळ वाक्याचं आपल्याला मिश्र वाक्य करायचं आहे. ठीक आहे, तर बघा आता आपल्याला माहित आहे जो, तो, जरी, तरी, जर, तर या पद्धतीने मिश्र वाक्य तयार होतात. तर बघू आपण काय आहे, तर ज्या विद्यार्थ्याने अभ्यास केला आहे तो नापास होणार नाही असं तर होणार नाही वाक्य. ठीक आहे, जो विद्यार्थी अभ्यास करीत नाही तो पास कसा होईल, बघा जो, तो वापरलेला आहे. ठीक आहे, तिसरं बघू आपण, जो विद्यार्थी अभ्यास करतो तो नापास होणार नाही, पण आपल्याला प्रश्नार्थक पाहिजे. ठीक आहे, त्यामुळे इथं जे सुटेबल आन्सर आहे 10ला 2च येणार आहे. सरळ सरळ इथेच तुम्हाला प्रश्नार्थक चिन्ह दिसत आहे. जस्ट लॉजिक लावायचं आहे आणि आन्सर काढायचे असतात. ठीक आहे, त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे, धोंडा, बोका, रेडा हे शब्द कोणत्या भाषेतील आहे. तर आताच आपण बघितलं हे देशी भाषेतील काय आहे स्टुडंट शब्द आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढे जाऊ. आईला पाहताच बाळ खुदकन हसले, या वाक्यातील क्रियाविशेषण वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. तर पहिल्यांदा क्रियाविशेषण ओळखायचं. तर ठीक आहे, क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा जो शब्द असतो त्याला क्रियाविशेषण असं म्हटलं जाते. मग इथे जे क्रियाविशेषण झालेलं आहे या वाक्यामध्ये ते झालेलं आहे खुदकन. ठीक आहे, मग काय आहे, परिणाम झालेला आहे का, नाही. रीतिवाचक, निश्चयदर्शक आणि निषेधदर्शक. तर निषेध पण नाही झालेला आहे, परिणाम पण नाही झालेला आहे, लक्षात घ्या. आणि निश्चय पण नाही दाखवत आहे, तर रीत दाखवत आहे, त्याची पद्धत दाखवत आहे खुदकून असण्याची. ठीक आहे, तर त्यामुळं 12चं जे आन्सर आहे ते आहे 2 नंबरचं. त्यानंतर पुढचा आणि अत्यंत महत्त्वाचा प्रश्न जो अलीकडच्या एक्झाममध्ये रिपीट पण होऊ शकतो, द्विज या शब्दाचे अनेक अर्थ असणारा योग्य पर्याय कोणता म्हणते. ठीक आहे, द्विज. ठीक आहे, द्विज. तर बघा द्विज या शब्दाला कोणकोणते अर्थ आहे तर ते आता आपण पाहणार आहे. 13चं जे आन्सर आहे ते आहे म्हणजे 2 नंबरचं म्हणजे सी बरोबर आहे. तर ब्राह्मण, दात आणि पक्षी. ठीक आहे, तर या 3 शब्दांना लक्षात घ्या द्विज असं म्हटलं जाते, बाकी कशालाही म्हटलं जात नाही. त्यामुळे हे 3 पाठ नाव ठेवा, ब्राह्मण, त्यानंतर दात आणि त्यानंतर पक्षी. ठीक आहे, तर लक्षात ठेवायचे आहे. जे 2दा जन्मतात त्यांना द्विज असं म्हटलं जाते. ठीक आहे, जसं उदाहरणार्थ दात आपल्याला 2 वेळा येतात. ठीक आहे, चला पुढे जाऊ आपण त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन कडे. तो तोंड तर उघडेल ना, बघा तो तोंड उघडेल तर ना, ना म्हणजे निषेध दाखवत आहे सरळ सरळ. म्हणजेच क्रियाविशेषण अव्ययाचा कोणता प्रकार आहे, प्रश्नार्थक पण नाही, संख्यावाचक पण नाही, निषेधार्थ. तर यस डेफिनेटली निषेधार्थक आहे, कारण याच्यातून निषेध दाखवला जात आहे आणि स्थळ काळ वगैरे दाखवत नाहीये, कारण अधोरेखित शब्द केलेला ना आहे. तर सरळ सरळ निषेध दर्शक क्रियाविशेषण काय आहे, अव्यय आहे. मित्रांनो थोडं बरं नसल्यामुळं तुम्हाला आवाज व्यवस्थित येत नसेल. ठीक आहे, तर ते बघा थोडं ॲडजस्ट करायचं तुम्हाला. त्यानंतर 15 नंबरचा जो प्रश्न आहे, गेलो तेव्हा आपण इकडे घरी आलात का,
या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार, विभक्ती आणि आपल्याला वचन सांगायचं आहे. तर सर्वनामाचा जो प्रकार आहे तो आहे पुरुषवाचक, विभक्ती जी आहे डेफिनेटली द्वितीय आहे आणि वचन जे आहे ते आहे अनेक वचनामध्ये ते सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता बघा स्टुडंट, इथं सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, जिथं आपणचा अर्थ ठीक आहे स्वतः असा झाला असता तर ते आत्मवाचक झालेलं असतं. ठीक आहे. पण इथं आपण जे वापरलेलं आहे हे दुसऱ्या व्यक्तीसाठी वापरलं आहे, त्यामुळे पुरुषवाचक म्हणलं हे द्वितीय वाचक आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, द्वितीय पुरुष आहे. ठीक आहे. आणि विभक्ती जी घेतली आहे ते द्वितीय घेतलेली आहे आणि वचन जे घेतलेलं आहे याचं ते घेतलेलं आहे अनेक वचन, कारण ते आदरार्थी आहेत. ओके, तर या पद्धतीने याचं उत्तर 1 आहे. आणि सरळ सरळ आपण लॉजिक लावू शकतो, आपण इकडे आलात का म्हणजे दर्शक नाही, संबंधी नाही आणि आत्मवाचक पण नाही, म्हणजे उरलेलं आन्सर जे आहे ते एक सरळ सरळ आपल्यासाठी इथे आन्सर शिल्लक राहते. ठीक आहे. तर काही प्रश्न आपल्याला म्हणजे माहीत जरी नसले पण आपण लॉजिक लावून ते सोडवू शकतो. त्यानंतर बघा इथं दिलेलं आहे वाक्यप्रचार. आता वाक्यप्रचार विचारण्याची एक वेगळी पद्धत आहे. सगळे एकसारखे शब्द तुम्हाला दिसतील इथं. ठीक आहे, म्हणजे एका शब्दावरून सगळे जे अर्थ बनलेले आहे ते आपल्याला विचारले जातात. आता पाणी पडणे, पाणी मुरणे, पाणी पाजणे आणि पाणी सोडणे. तर बघा, तर या प्रश्नाचं जे उत्तर घेतलेलं आहे 16 नंबरचं ते आहे 2 नंबरचं, म्हणजे 4, 3, 2, 1 असं उत्तर आहे. तर बघा मग पाणी पडणे म्हणजे काय होते स्टुडंट, तर पाणी पडणे म्हणजे आपण म्हणतो पाणी पडलं. ठीक आहे, म्हणजे वाया गेली ती गोष्ट. पाणी मुरणे म्हणजे काय होते, गुप्त गोष्ट कुठेतरी शिजत आहे आपण असं म्हणतो. ठीक आहे. पाणी पाजणे म्हणजे हे तर आपल्या सर्वांना माहित आहे, पराभव करणे. आणि पाणी सोडणे, ठीक आहे, मी त्या गोष्टीवर पाणी सोडलं म्हणजे आशा सोडलेली आहे त्या गोष्टी संबंधित. तर या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे 2 नंबर. मित्रांनो, हे तुम्ही व्यवस्थित पाठ करून घ्या, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या नेक्स्ट एक्झाममध्ये याचा नक्की फायदा होईल. किमान तुम्हाला ऑप्शन कट करायला याची मदत होणार आहे. रचनेनुसार मिश्र वाक्य कोणते ते ओळखायचे आहे म्हणते बघा. तर रचनेनुसार आपल्याला मिश्र वाक्य आता ओळखायचे आहे. तर पहिलं जे वाक्य दिलेलं आहे आपल्या समोर ते दिलेलं आहे, मी जेव्हा घरी गेलो तेव्हा जेवणे झाली होती हे कळलं म्हणते. अगदी बरोबर आहे, जेव्हा तेव्हा आहे, तर हे स्टेटमेंट अगदी बरोबर आहे. तू पळत जा आणि निरोप दे, तर हे संयुक्त वाक्य आहे त्यामुळे हे होणार नाही. वारा सुटला आणि पाऊस गेला हे पण संयुक्त वाक्य आहे त्यामुळे हे पण होणार नाही. पाऊस पडावा, ठीक आहे, म्हणून शेतकरी वाट पाहत होते. लक्षात घ्या, पाऊस पडावा म्हणून शेतकरी काय करत होते, वाट पाहत होते. तर हे डी स्टेटमेंट जे आहे हे मिश्र वाक्यामध्येच येते. का येते तर बघा, आपण पाहिलेलं आहे जसं की कारणबोधक, उद्देशबोधक, संकेतबोधक. ठीक आहे, या पद्धतीचे जे प्रकार आहे ते मिश्र वाक्यामध्ये गणले जाते. तर इथे काय आहे, पाऊस पडावा म्हणून शेतकरी वाट पाहत होते, एक प्रकारचा संकेत आपण इथं लक्षात घेऊ शकतो. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर जे आहे अचूक ते आहे 17 ला 2. ठीक आहे. त्यानंतर पुढे जो आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे, पुढचा क्वेश्चन काय बघा, समानार्थी शब्दांच्या जोड्या लावायच्या आहे. तर एकदम सिंपल प्रश्न आहे. ढग म्हणजे होते पयोदर, म्हणजे एला 2 लागते का बघा कुठे, तर 2 ऑप्शन मध्ये आहे, तर हे कट झाले याच्यातले ऑप्शन 2. ठीक आहे. देव म्हणजे कोण होते बघा, तर देव कोणाला म्हणू आपण लक्षात घ्या, जो अमर आहे त्याला देव म्हटलं जाते. ठीक आहे, म्हणजे 3, आता 2 ला 3 इथेच आहे त्यामुळे हे पण ऑप्शन कट झालं. आन्सर तुम्हाला मिळालेला आहे 4 नंबरचं. ओके, बट आपण पाठ करून घेऊ. सूर्य सविता म्हटला ते हा प्रश्न बऱ्याच एक्झाममध्ये पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारलेला आहे. आणि चंद्र म्हणजे होते इंदू, त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर जे आहे ते आहे 18 ला 4, सरळ सरळ. त्यानंतर बघा 19 नंबरचा जो क्वेश्चन आहे, कन्सेप्टवाला प्रश्न आहे बघा हा. व्यंजनाच्या बाबतीत अचूक असलेली आपल्याला विधाने काय करायची आहे, वाचायची आहे आणि त्यावरून आपल्याला प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. ज्या वर्णाचा उच्चार स्वरांच्या साह्यापासून पूर्ण होत नाही त्याला व्यंजने म्हणतात. अगदी बरोबर आहे, यांना स्वराची आवश्यकता असते. व्यंजने हे अपूर्ण उच्चाराची नसतात, तर चुकीचं आहे, ते अपूर्ण उच्चाराचीच असतात, कारण त्यांचा उच्चार पूर्ण होण्यासाठी स्वराची आवश्यकता असते. त्यामुळे बी स्टेटमेंट चुकलेलं आहे. आणि व्यंजन लिहिताना त्यांचा पाय मोडून लिहितात. अगदी बरोबर, या पद्धतीनं लिहिलं जाते क ख. ठीक आहे, तर या पद्धतीनं पाय मोडून लिहिलं जाते. तर सी बरोबर आहे, म्हणजे ए आणि सी बरोबर आहे. तर तुम्हाला तिसऱ्या ऑप्शनमध्ये ए आणि सी दिसणार आहे, बी चूक आहे. तर म्हणून 19चं जे आन्सर आहे ते आहे 3 नंबरचं. ओके. त्यानंतर सर्वत्र सारखी परिस्थिती असते यासाठी खाली दिलेल्या म्हणीतून योग्य म्हण आपल्याला निवडायची आहे. आता सर्वत्र सारखी परिस्थिती असते म्हणजे पळसाला पानं 3, हे पण आपल्याला माहिती आहे. ओके. त्यानंतर घरोघरी मातीच्या चुली, सारखी परिस्थिती, ए सी हे उत्तर आहे त्याचं. पदरी पडले पवित्र झाले हे होणार नाही. नव्याचे 9 दिवस हे सुद्धा होणार नाही. ठीक आहे, सहज लक्षात येते ए आणि सी हे त्याचा आन्सर आहे मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा 21 नंबरचा क्वेश्चन काय विचारला मराठी व्याकरणमध्ये, मुंबई हे शहर
कापड निर्मितीत अग्रेसर आहे. या वाक्यातील मुंबई कोणतं नाम आहे म्हणते. ठीक आहे, मुंबई हे शहर. तर बघा, शहर हे सामान्य नाम आहे, मात्र मुंबई हे त्याच्यातलं एक, त्या शहरातलं एक विशेष नाम आहे. त्यामुळे सरळ सरळ या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते 21ला 2 विशेष नाम आहे. त्यानंतर 22 नंबरचा जो क्वेश्चन आहे, घर घर या अभ्यस्त शब्दाचा वाक्यात उपयोग योग्य प्रकारे असलेला अचूक पर्याय कोणता ते आपल्याला इथे विचारलेलं आहे. अचूक पर्याय सांगायचा आहे. म्हणजे डेफिनेटली या प्रश्नामध्ये 3 जे वाक्य दिलेले आहे ते चुकलेलं असेल आणि एकच वाक्य काय असणार आहे बरोबर. तर बघा, मदत मिळण्यासाठी तो घर घर फिरला. तर ठीक आहे, एक शब्द पुन्हा पुन्हा आलेला आहे, तो पूर्णाभ्यस्त आहे. अगदी बरोबर आहे. तर मला आता एकच स्टेटमेंट बरोबर वाटत आहे. आपल्याला जेव्हा 100% ही गोष्ट माहीत असते, त्यामुळे बाकीचे ऑप्शन वाचताना न वाचता आपल्याला पुढे जाणं गरजेचं असते. पण आपण इथं वाचून घेऊ एकदा. सुनील मुंबईला गेल्याने त्याच्या संसाराला घरघर लागली. तर अंशाभ्यस्तनी आहे. जर घरदार वगैरे, ठीक आहे, जसं किडूक किडूक म्हटलं, किडूक किडूक जर म्हटलं असतं तर हे पूर्णाभ्यस्त झालं. पण मी किडूक मिडूक जर म्हटलं असतं, थोडा बदल झाला असते, अंशाभ्यस्त झाला असतं. पण इथे तर घरघर आहे, त्यामुळे अंशाभ्यस्त होणार नाही, ते पूर्णाभ्यस्त पाहिजे होतं म्हणून चुकलं. पिठाच्या गिरणीतील दाणे संपल्याने घरघर आवाज झाला. तर अनुकरण वाचक आहे का हे? तर बघा, हे पण नाही येणार इथं. ठीक आहे, घरघर आवाज झाला म्हणते, तर ते अनुकरण वाचक आहे काय? ते पण नाही होणार आहे. ठीक आहे. आणि पालनजी शेठच्या कंपनीला आता घरघर लागली होती, तर अंशाभ्यस्त आहे का? नाही आहे. तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते घेतलेलं आहे 1 नंबरचं. पण इथं बघा, थोडंसं डाऊटफुल वाटत आहे. घरघर एक आवाजही असू शकतो. ठीक आहे, तर ते अनुकरण वाचक व्हायला पाहिजे होतं. ठीक आहे, 22ला 1, त्यामुळे आपण आन्सर 1 घेणार आहे. नंतर पुढे जाऊ नेक्स्ट क्वेश्चनकडे. बघा, सभेत धीटपणे बोलणारा या शब्दसमूहासाठी अचूक शब्द कोणता ते आपल्याला ओळखायचं आहे. कोण बोलते सभेमध्ये धीट? तर बघा, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सी, म्हणजे सभाधीट म्हटलं जाते. त्याला काय म्हटलं जाते? सभाधीट. ठीक आहे, तर या प्रश्नाचं उत्तर किती नंबर पाहिला आपण? 3 नंबर बघितलेला आहे. सविष्ट, त्यानंतर बघा वक्ता, त्यानंतर व्याख्याता, हे तर होणार नाही. ठीक आहे, कारण सभेत धीटपणे हा शब्द इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे फक्त सी याचा आन्सर आहे. एकदम सरळ प्रश्न होता हा. रिटावर दिवा लावणे हा महत्वाचा प्रश्न आहे. बघा, 24 नंबर काय म्हटलं आहे? रिटावर दिवा लावणे म्हणजेच काय? हुशारी दाखवणे, संकटाशी लढणे, वंश चालवणे आणि ज्ञानाचा प्रकाश पाडणे. ठीक आहे, तर बघा, इथे सरळ सरळ लक्षात आहे वंश चालवणे. ठीक आहे, दिवा, रिटावर दिवा लावणे म्हणजेच होते वंश चालवणे एखाद्या गोष्टीचा. ठीक आहे, चला त्यानंतर पुढे जो 25 नंबरचा प्रश्न होता, रीती भूतकाळाचे आपल्याला उदाहरण विचारलेले होते. तर बघा, रीती भूतकाळ म्हणजे, रीती म्हणजे काय? ती गोष्ट त्या काळामध्ये चालू होती. तर सुरेश गीत गात असे, सुरेश गीत गात असेल हेही चुकीचं आहे. सुरेश गीत गात असतो हे पण चुकीचं आहे. आणि सुरेश गीत गात राहील हे तर सरळ सरळ भविष्यातली गोष्ट झाली. त्यामुळे याचं आन्सर जे सरळ सरळ एक आहे की सुरेश गीत गात असे, भूतकाळातली गोष्ट आहे. ठीक आहे, त्यामुळे 25चं आन्सर जे घेतलेलं आहे ते घेतलेला 1. त्यानंतर 26वा प्रश्न कोणता आला होता एक्झाममध्ये? बघा, 26वा प्रश्न आहे, पुढील विधानांपैकी योग्य विधान ओळखायचं आहे. सकर्मक क्रियापदाला कर्माची आवश्यकता नसते. बघा, आता इथं काय म्हटलेलं आहे? ठीक आहे, काय म्हटलेलं आहे? सकर्मक क्रियापदाला कर्माची आवश्यकता नसते म्हणते, पण इथं तर कर्माला आवश्यकता असते. सकर्मकला कर्मच पाहिजे ना, त्यामुळे नसते हे चुकलं. अकर्मक क्रियापदाला कर्माची आवश्यकता असते, तर इथं कर्माची आवश्यकता नसते, तर इंटरचेंज केलं होतं त्यांनी. ठीक आहे, म्हणून दोन्ही वाक्य चुकलेलं आहे. तिसरं काय म्हणते? केवळ कर्ता व क्रियापद एवढ्याने सकर्मक धातूच्या बाबतीत विधान पूर्ण होते. बघा, केवळ कर्ता आणि क्रियापद एवढ्यानेच, ठीक आहे, सकर्मक धातूच्या बाबतीत विधान बहुधा पूर्ण होते. तर यस, हे बरोबर आहे. या प्रश्नाचं जे उत्तर घेतलेलं आहे ते घेतलेलं आहे मग 4 नंबरचं. ए बी चूक आहे, मात्र सी काय आहे? बरोबर आहे. ओके, त्या पद्धतीनं आपल्याला पुढे जायचं आहे. सकर्मक धातू इथं लक्षात घ्यायचा आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढे जाऊ आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे. खालील फारसी शब्दाचा गट आपल्याला ओळखायचा आहे. ठीक आहे, तर 27चं जे आन्सर आहे ते घेतलेलं आहे 2 नंबरचं, बी आणि डी. तर फारसी शब्द कोणते आहे? पाठ करून घ्या, लक्षात घ्या. फारसी जे शब्द आहे ते कोणकोणते आहे? बी आणि डी. कारण 27ला आन्सर घेतला आहे 2 नंबर. मग बी मध्ये आहे खुशी, दुकानदार, ठीक आहे, आणि एक आहे डी, भांडखोर आणि मजुरी. तर हा जो शब्दांचा गट आहे हा फारसी शब्दांचा गट आहे, त्यामुळे आन्सर नंबर 2 आहे. आणि हे पाठ करून घ्यायचं तुम्हाला एक्झामच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं आहे. मुलांनी या शब्दात, हा प्रश्न बघा, मुलांनी या शब्दात, यावर आपण आधी पण डिस्कस केलेलं होतं की मू हे अक्षर आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर अगदी बरोबर आहे, कारण आपण बघा व्यंजन प्लस हा घेतला आपण स्वर, व्यंजन प्लस स्वर काय तयार होते आपण याच्यावर बोललेलो होतो, एक लेक्चर स्पेशल बनवलेलं आपण. व्यंजन प्लस स्वर काय तयार होते? अक्षर. तेच जर व्यंजन व्यंजन स्वर असलं असतं तर ते जोडाक्षर झालं असतं, त्यामुळे हे स्टेटमेंट बरोबर आहे. दुसरं काय म्हणते?
दुसरा प्रश्न काय आहे, मू हे एक ध्वनी चिन्ह आहे. अगदी बरोबर आहे. ठीक आहे, कारण अक्षरांना ध्वनी चिन्ह असं म्हटलं जाते. ठीक आहे, त्यामुळे हे पण बरोबर आहे. सी स्टेटमेंट काय आहे, मू हा एक मूलध्वनी आहे. तर ठीक आहे, लक्षात घ्या हे मूलध्वनी नाही आहे. मूलध्वनी तेच आहे जे वर्ण आहे. ठीक आहे, अर्धा म प्लस उ विचारलं तर हे दोन मूलध्वनी आहे, पण याच्यापासून जर मू बनला तर हे अक्षर आहे ते मूलध्वनी नाही आहे. त्यामुळे सी चुकलेला आहे आणि म प्लस उ मूलध्वनी आहे. बघा इथं हे बरोबर आहे. ठीक आहे, म्हणजे ए बी डी कोणत्या ऑप्शनमध्ये दिसत आहे, ए बी डी, तर त्याचा आन्सर आहे 2 नंबरचं, म्हणजे ए बी डी बरोबर आणि फक्त सी चुकलं. का चुकलं ते पण मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. ठीक आहे, त्यामुळे त्याचं जे उत्तर आहे ते 28चं 2 नंबर. त्यानंतर मी घरी पोहोचण्यापूर्वी सांजावले. ठीक आहे, सांजावले, मावळले, उजाळले, याच्यातून जर कर्ज म्हणजे आपल्याला करता दिसत असेल क्रियापदातून तर सरळ सरळ आहे. ठीक आहे, भाव कर्तृक क्रियापद काय आहे, भाव कर्तृक क्रियापद. जसं सांजावणारा कोण दिवस, तर दिवस जो आहे म्हणजे जो कर्ता आहे वाक्याचा तो क्रियापदामध्ये लपलेला आहे, त्यामुळं भाव जो दिसत आहे कर्त्याचा तो क्रियापदामध्ये दिसत आहे, म्हणून त्याचं नाव आहे भाव कर्तृक क्रियापद. सिंपल. म्हणून सांजावले, मावळले, उजाळले असं जर दिसलं, गडगडले, ठीक आहे, तर डायरेक्ट आन्सर घ्यायचा आहे तुम्हाला 2 नंबर, म्हणजेच भाव कर्तृक क्रियापद. ठीक आहे, जास्त डोकं लावण्याची इथे आवश्यकता नाही आहे. काही सिंपल प्रश्न असतात ते आपल्याला सिंपल हँडल केलेलेच बरे राहील. ठीक आहे, 30 नंबरचा जो प्रश्न आहे तो बघा काय म्हणते, हा पण महत्त्वाचा प्रश्न आहे. बघू या प्रश्नाचे आन्सर कोणता आहे, कर्तरी प्रयोग. कर्तरी प्रयोगात कर्ता नेहमी प्रथमांत असतो. अगदी बरोबर आहे. ठीक आहे, त्यानंतर कर्म हे प्रथमांत किंवा द्वितीयांत असते. अगदी बरोबर आहे. प्रथमांती असू शकते, द्वितीयांती असू शकते. आणि कर्ता हा धातुरूपेश असतो, म्हणजे कर्त्यानुसार क्रियापद बदलत असते. हे सुद्धा बरोबर आहे. तर या प्रश्नाचं उत्तर पॉझिटिव्हली बरोबर आहे, ए बी सी. ओके, त्यानंतर पुढे जो आपण नेक्स्ट बघा, एखाद्या गोष्टी आणि जर तुम्ही कर्तरी कर्मणी संबंधित व्हिडिओ नसेल बघितला तर नक्की बघा. ठीक आहे, आपण आपल्या ग्रुपवर टाकलेला आहे, म्हणजे आपल्या चॅनलवर टाकलेला आहे तो. एखाद्या गोष्टीशी आपला संबंध न दाखवणे या अर्थाचे वाक्यप्रचार कोणते ते आपल्याला ओळखायचे. म्हणजे एखाद्या गोष्टीसोबत आपला संबंध नाही आहे जर असं दाखवायचं असलं तर काय आहे, कानी कपाळी रडणे पहिलं ऑप्शन आहे. दुसरा ऑप्शन आहे कानात बोटे घालणे, हां हे बरोबर येऊ शकते. त्यानंतर कानाला खडा लावणे, यस एखादी गोष्ट न करणे. ठीक आहे, तर इथं म्हटलं संबंध न दाखवणे, तर कानावर हात ठेवणे हा एक आहे. ठीक आहे, तर बी आणि डी याचा आन्सर परफेक्ट जाऊ शकते. ठीक आहे, त्यामुळे याचा आन्सर जे घेतलेला आहे ते आहे 2 नंबर. ओके, ठीक आहे, कानाला खडा म्हणजे खडा लावणे म्हणजे आपण म्हणतो ना की आता कानाला कडा लावला. ठीक आहे, म्हणजेच बा आता मी ही गोष्ट करणार नाही असं त्याचा अर्थ होईल. पण संबंध न दाखवणे याचा आन्सर बी डी आहे, म्हणजे आपल्याला तो प्रश्न समजून घेणं गरजेचं आहे मित्रांनो. ठीक आहे, त्यानंतर 32 नंबरचा प्रश्न काय म्हणतो बघा. 32 नंबरचा जो प्रश्न आहे तो प्रश्न आहे की प्रचित लेखन नियमानुसार अचूक शब्दगट आपल्याला ओळखायचा आहे. तर 32चं जे आन्सर आहे अचूक ते आहे बी आणि डी जो गट आहे हे अचूक लिहिलेले आहे. ठीक आहे, पाठच करून घ्या. आणि ए आणि सी चुकीचे आहे. मग बी आणि डी मध्ये काय काय आहे ते आपल्याला जे लेखन आहे ते पाठ ठेवायचं. आशीर्वाद, चिकटविणे, महात्म्य, आहेर, आहेर हा शब्द महत्वाचा आहे. नुकसान, अनसूया आहे, लक्षात घ्या अनसूया. त्यानंतर अनुग्रह आणि एक आहे खुशाली. तर हे शब्द तुम्ही एवढे टोटली पाठ करून घ्यायचे आहे. त्यामुळे 32चं आन्सर जे घेतलेलं आहे एमपीसीने ते घेतलेलं आहे 4 नंबरचं. ओके, त्यानंतर पुढे जाऊ आपण. आता बघा 33 नंबरचा प्रश्न आहे, बहुव्रीही समासाचे अचूक विग्रह असलेले उदाहरण कोणते. ठीक आहे, तर सत्यव्रत, सत्य हेच व्रत. त्यानंतर आहे सत्यव्रत हेच व्रत ज्याचे तो. ठीक आहे, तर सी नंबरचा ऑप्शन आहे सत्यव्रत म्हणजे सत्य असलेले ते व्रत. त्यानंतर डी आहे सत्यव्रत म्हणजे सत्य असे व्रत. पण आता बघा, ठीक आहे, आपल्याला हे चारही बरोबर वाटत असेल, पण प्रश्नात काय विचारलं ते महत्वाचं आहे. बहुव्रीही समाज विचारलेला आहे. काय विचारलेलं आहे, बहुव्रीही. आणि बहुव्रीहीची तुम्ही जर फोड बघितली असेल पुस्तकामध्ये तर तुम्हाला दिसून येईल ते या पद्धतीने आहे. सत्य हेच व्रत आहे ज्याचे तो, या पद्धतीने त्याची फोड केलेली असते. ठीक आहे, तुम्ही त्याची प्रत्येक जर उदाहरणं जरी बघितले तुम्हाला जवळपास याच पद्धतीच्या फोड दिसते, आहे ज्याच्या तो वगैरे वगैरे. ठीक आहे, त्यामुळे याचा आन्सर सरळ सरळ 3 नंबरचं म्हणजे इथं बी आहे. ठीक आहे, हे बी बरोबर. ओके, ठीक आहे, त्यानंतर पुढे जाऊ आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे. बघा पुढचा प्रश्न काय आहे, नाकाचा बाल या म्हणीचा योग्य अर्थ असलेला आपल्याला पर्याय काय करायचा आहे, निवडायचा आहे. नाकाचा बाल. ठीक आहे, तर 34चं जे आन्सर आहे ते आहे, लक्षात घ्या 3 नंबरचं. काय आहे, 3 नंबरचं म्हणजे डी बरोबर. म्हणजे अत्यंत प्रिय व्यक्ती म्हणजेच कोण, तर त्याला म्हटलं जाते म्हणते नाकाचा बाल या म्हणीचा योग्य अर्थ आहे. ठीक आहे, डी बरोबर आहे आणि एबीसी चूक आहे. त्यामुळे पाठ करून घ्यायचा, अत्यंत प्रिय
व्यक्ती. याच्या संबंधित आणखी एक गळ्यातले ताईत आहे ना, तर त्याला सुद्धा अत्यंत प्रिय वस्तू आपण असं म्हणत असतो. ठीक आहे, तर असे भरपूर शब्द असतात, बट आपल्यासाठी काही ना काही नवीन एक्झाममध्ये येत असते आणि त्याच्यावर थोडंसं विचार लॉजिक करून आपल्याला त्याचा आन्सर देणं गरजेचं असते. त्यामुळे नाकाचा बाल या शब्दाचा म्हणीचा जो योग्य अर्थ आहे तो आहे अत्यंत प्रिय व्यक्ती. 34ला आन्सर 3 घेतलेला आहे. 3 म्हणजेच काय तर डी. ओके, त्यानंतर बघा 35 नंबरचा प्रश्न काय आहे. थोडे प्रश्न आलेले आता बघा. 35 नंबरचा प्रश्न काय म्हणतो बघा. दोन शब्दातील परस्पर संबंध दाखवणारे प्रत्यय, शब्दयोगी अव्यय, ठीक आहे, त्यानंतर इतर शब्द गाळून त्यांचा जो एक सुटसुटीत शब्द तयार होतो त्या शब्दाला काय म्हणतात. दोन शब्दातील परस्पर संबंध दाखवणारे प्रत्यय, शब्दयोगी अव्यय किंवा इतर शब्द गाळून जो एक शब्द तयार होतो त्याला काय म्हटलं जाते म्हणते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे त्याला म्हटलं जाते म्हणते सामासिक शब्द. काय म्हटलं जाते लक्षात घ्या, सामासिक शब्द. ठीक आहे, तर हा प्रश्न महत्त्वाचा होता. त्यानंतर एखाद्या वाक्यात क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारे जे काही शब्द असतील ते कोणत्या सदरात मोडते म्हणते. बघा, विशेष माहिती पण कोणाबद्दल, क्रियापदाबद्दल. आणि पहिले एक गोष्ट लक्षात घ्यायची आपल्याला की क्रियापदाला विधेय म्हटलं जाते आणि कर्त्याला उद्देश म्हटलं जाते. ठीक आहे, हे लक्षात घ्या. कर्त्याबद्दल विशेष माहिती सांगत असेल तर उद्देशाचा विस्तार करतो आणि क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगतो म्हणजे विधेयाचा विस्तार करतो. म्हणजेच या प्रश्नाचं डायरेक्ट जे उत्तर आहे ते आहे 2 नंबर, 36ला 2. कारण विचारलं होतं क्रियापद. म्हणजे आपल्याला महत्त्वाची एकच गोष्ट आहे की क्रियापदाला काय म्हणतात तर विधेय, आणि विधेयाबद्दल क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगते म्हणजे विधेय विस्तार. त्यामुळे याचे आन्सर जे आहे स्टुडंट ते आहे 2 नंबरचा. प्रश्न दिलेला आहे, खाली दिलेल्या मनी आणि त्यांचा आपल्याला योग्य जोड्या जुळवायच्या आहे. तर काय आहे बघा, तर पुढे आपण बघू याचा आन्सर काय दिलेला आहे. तर याचा आन्सर जे दिलेला आहे एमपीसीने ते दिलेलं आहे 3 नंबर. ठीक आहे, तर या प्रश्नाचं जे अचूक आन्सर आहे ते आहे 3 नंबरचं. तर षटकर्णी म्हणजे बघा गवगवा होणे म्हणजे एकाची गोष्ट तिसऱ्याला माहीत होणे. ढालगज भवानी म्हणजे डेफिनेटली जहाबा स्त्री होते. ठीक आहे, त्यानंतर बघा, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 37, खाली दिलेल्या मनी व त्याचे अर्थ योग्य जोड्या जुळवा. तर या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे 3 नंबरचं. ठीक आहे, काय आहे मग, तर षटकर्णी होणे म्हणजे गवगवा होणे म्हणजे एकाची गोष्ट तिसऱ्याला माहीत होणे. ढालगज भवानी म्हणजे होते जहाबाज. ताळूचा दात म्हणजे होते आवडती वस्तू आणि बादरायन संबंध म्हणजे होते आदर तिथ्य. ठीक आहे, तर या प्रश्नाचं जे अचूक उत्तर घेतलेलं आहे ते घेतलेलं आहे 3 नंबरचं. त्यानंतर पुढे जाऊ आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे. वाक्यप्रचाराबाबत पुढील विधाने वाचा व अचूक विधानांचा आपल्याला काय करायचं आहे, पर्याय निवडायचा आहे. तर वाक्यप्रचार हा एक शब्दसमूह असतो म्हणते. बघा, वाक्यप्रचार हा एक शब्दसमूह असतो, अगदी बरोबर आहे. ते एक संपूर्ण वाक्य नसते, हे पण बरोबर आहे. आणि तो एक वाक्याचा भाग असतो, हे मात्र बरोबर आहे. वाक्याचा भाग असतो परंतु संपूर्ण वाक्य नसते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ABC. याला पाठच करून ठेवा कारण येणाऱ्या एक्झाममध्ये यावर डेफिनेटली प्रश्न विचारले जातील. ठीक आहे, त्यानंतर पुढे जो आपण नेक्स्ट 39 नंबरचा प्रश्न काय बघा. नंतरचा 39 नंबरचा प्रश्न आहे, अर्थानुसार विधानार्थी व नकारार्थी वाक्य ओळखा. असे करतेवेळी मन घट्ट करावे, पहिलं ऑप्शन आहे. दुसरं ऑप्शन आहे, देवळापाशी एक भिकारी झोपला आहे. तिसरं ऑप्शन आहे, त्याला हे चित्र दाखव. आणि डी नंबरचं ऑप्शन आहे, कष्टाशिवाय यश मिळत नाही. तर या प्रश्नाचं जे उत्तर घेतलेलं आहे ते घेतलेलं आहे 2 नंबरचं. एक आहे बी, देवळापाशी एक भिकारी झोपला आहे, आणि डी आहे कष्टाशिवाय यश मिळत नाही. तर या प्रश्नाचं उत्तर बी आणि डी कसं घेतलं आहे यामध्ये मी थोडा कन्फ्यूज आहे. ठीक आहे, तर पुढे जाऊ आपण. 40 नंबरचा प्रश्न बघा. आमच्या बाबांनी काल मला एक बॅट दिली, ताईला छानसा बटवा दिला आणि आईला सुंदर साडी दिली. या वाक्यातील उद्देश विस्तार कोणता. आताच तुम्हाला सांगितलं उद्देश म्हणजे कर्ता. ठीक आहे, आणि उद्देश विस्तार म्हणजे कर्त्याबद्दल विशेष माहिती जे सांगते, लक्षात घ्या, त्याला म्हटलं आहे ते उद्देश विस्तार. ठीक आहे, तर आता बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे, मग उद्देश विस्तार कोणता. तर आता सगळ्यात महत्त्वाचं आहे आपल्याला माहीत असलं पाहिजे की देणारे कोण. तर देणारे बाबा म्हणजे हे झाले याच्यातले उद्देश, आणि कोणाचे बाबा, आमचे बाबा, उद्देश विस्तार. त्यामुळे या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे स्टुडंट 4 नंबरचं आहे. ठीक आहे, त्यामुळे याच्यातला उद्देश विस्तार जे आहे ते आहे 4 नंबरचं ऑप्शन. त्यानंतर 41 नंबरचा प्रश्न बघा काय आहे, विशेषणाचे प्रकार व त्यांची उदाहरणे यांच्या योग्य जोड्या लावा. हा एकदम सिंपल आणि सरळ प्रश्न आहे. गणनावाचक म्हणजे काय, जिथे गणना केली जाते, 1 2 3 4 या पद्धतीने जे आपण मोजतो त्याला गणना असं म्हटलं जाते. स्टुडंट काय म्हटलं जाते, गणना असं म्हटलं जाते. ठीक आहे, या प्रश्नाचं उत्तर 3 आहे. बघा, मग गणनावाचक म्हणजे 1 2 3 4 5 6 या पद्धतीनं 10 मुले. पृथक्करण म्हणजे जिथं वेगवेगळं केलं जाते, मग वेगवेगळं 1 1 चा गट, 2 2 चा गट, हे बघा 1 1 मुलगी. त्यानंतर क्रमवाचक म्हणजे तुम्हाला जर मी म्हटलं क्रमाने मोजा, तुम्ही कसं मोजणार, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा या पद्धतीनं. ठीक आहे, तर मग तो होणार आहे 60वा.
ठीक आहे, 61वा, ठीक आहे, या पद्धतीनं. आणि आवृत्ती म्हणजे इथं पट असते, एकेरी, दुहेरी, एकपट, दुप्पट, ते या पद्धतीने. त्यामुळे याचे आन्सर आहे 2 नंबर. म्हणजे बघा याचं उत्तर जे अचूक येणार आहे ते 41चं 3 नंबर. ओके, त्यानंतर पुढे जाऊ नेक्स्ट बघा. म्हणजे जेव्हा तुम्ही एखादा पेपर सेट सॉल्व करता, ठीक आहे, MPSCचा झालेला, तेव्हा तुम्हाला एका पेपर सेटमधून कितीतरी गोष्टी शिकायला मिळत असतात. म्हणून झालेले पेपर कधीही जेव्हाही पेपर झालेले आहे ते एकदा त्यावेळेसच क्लिअर करून घेणं गरजेचं असते, म्हणजे आपलं त्यामध्ये क्लिअरेशन येऊ शकते. तर 42वा प्रश्न आहे, तत्सम शब्दाचा गट कोणता आहे? तत्सम म्हणजे जे संस्कृतमधून जसे जसे आलेले आहे त्यांना तत्सम म्हटलं जाते. तर घास, कोवळा हे तर नाही आहे, हे तद्भवमध्ये जाईल. बी जे आहे हे आहे तत्सम शब्द, हे संस्कृतमधून जसे तसे आलेले आहे. पृथ्वी, भगवान, पुष्प, कवी या पद्धतीनं. ठीक आहे, नंतर सी पण होणार नाही आणि नंतर डी पण होणार नाही. हे तर तुम्हाला देशी शब्द वाटत आहे. ठीक आहे, तर या प्रश्नाचं जे उत्तर घेतलेलं आहे ते घेतलेलं आहे 2 नंबरचं, बी बरोबर आहे. ओके, 42चा आन्सर तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे 2. त्यानंतर परमेश्वरा मला चांगली बुद्धी दे, हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? तर बघा, जिथं आज्ञा, विनंती, उपदेश, प्रार्थना केलेली असते ते आज्ञार्थी वाक्य असते. म्हणजे नुसतं आज्ञा देणं म्हणजे आज्ञार्थी वाक्य होत नाही, त्याच्यामध्ये प्रार्थना, उपदेश, विनंती हे सुद्धा केलेलं असते. त्यामुळे या प्रश्नाचं जे थेट उत्तर आहे ते आहे आज्ञार्थी वाक्य. त्यामुळे 43चे आन्सर जे आहे ते 2. आणि मग कर्तव्य, योग्यता, इच्छा, तर्क जे येते ते विद्यार्थी वाक्यामध्ये येते. संकेतार्थ जर आणि स्वार्थी वाक्य म्हणजे नुसता काळाचा बोध असेल, जसं तो गावाला गेला, हे झालं स्वार्थी वाक्य. ठीक आहे, त्यानंतर पुढे जाऊ आपण. 44 नंबरचा प्रश्न आहे बघा, शब्द व समाज यांच्या योग्य जोड्या लावायच्या आहे आपल्याला. ओके, एक पहिलं अ गटामध्ये दिलाय नपुंसक, कृष्णार्जुन, सुपुत्र आणि नंतर दिलाय घरदार. तर या प्रश्नाचं जे अचूक उत्तर घेतलेलं आहे ते आहे 2 नंबरचं. म्हणजेच जे नपुंसक दिलेलं आहे, ठीक आहे, ते आहे नत्र, म्हणजे याच्यामध्ये नकारार्थी शब्द दिसून येते. ठीक आहे, कृष्णार्जुन म्हणजे बघा 3 नंबरचं आहे, कृष्ण आणि अर्जुन. ठीक आहे, आणि वगैरे जे असते ते इतर मध्ये येते. त्यानंतर सुपुत्र, ठीक आहे, तर असं जर असलं तर सहमध्ये टाकत असतो आपण, सहभवी. आणि घरदार म्हणजे होते समाहार, ज्याच्यामध्ये नुसतं घर आणि दार नाही तर त्या संबंधित सर्व गोष्टी येतात, त्याला समाहार द्वंद्व समास असं म्हटलं जाते. मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही चहा पाण्याला या, ठीक आहे, मग आपण चहा आणि पाणीच नाही देत, त्याच्यामध्ये मग इतर सर्व गोष्टी आल्या, म्हणून त्याला सम आहार द्वंद्व समास असं म्हणायचं आहे. ठीक आहे, त्यामुळे या 44 प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे 2 नंबरचं. ठीक आहे स्टुडंट, त्यानंतर पुढे जाऊ आपण. नंतरचा 45 नंबरचा प्रश्न आहे, बुद्धगयेचा पिवळा वारा या मर्ढेकरांच्या युक्तीमधील शब्दशक्तीचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे. ठीक आहे, तर 45चे आन्सर जे आहे ते आहे 4 नंबरचं, लक्षणा आणि व्यंजना आणि लक्षार्थ आणि व्यंगार्थ. ठीक आहे, तर हे 2 सेम प्रकार आहे, कारण लक्षणातून लक्षार्थ येते आणि व्यंजनातून व्यंगार्थ येते. त्या 2 गोष्टी याच्यातून सूचित होते या वाक्यातून. त्यामुळे याचं जे आन्सर घेतलेलं आहे ते घेतलेलं आहे 45 मधला 4. आणि बघा इथं पॅसेज दिलेला आहे, तुम्ही हा पॅसेज म्हणजे हा व्हिडिओ पॉज करायचा आहे तुम्हाला आणि तो पॅसेज पूर्ण वाचून घ्यायचा आहे. आणि नंतर तुमची जी उत्तरे येते ते बरोबर आहे का फक्त एकदा तुम्हाला काय करायचं आहे स्टुडंट, चेक करायचं आहे. ठीक आहे, तर हा व्हिडिओ जो आहे याला तुम्ही पॉज करून घ्याल. ठीक आहे, मी हळूहळू समोर जातो आणि नंतर तुम्ही याचे आन्सर काय करा, सॉल्व करा. ठीक आहे, 6 आहे 2 नंबर. 46चा आन्सर जे घेतलेला आहे ते 2 नंबर घेतलेला आहे. 47 नंबरचा जो पॅसेजमधलं जे उत्तर घेतलेलं आहे त्यांनी, तर ते घेतलेलं आहे 47ला 4, सर्व पर्याय योग्य आहे. त्यानंतर 48 प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे 4 नंबर, इथे पण सर्व पर्याय बरोबर आहे. त्यानंतर 49 नंबरचा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं सुद्धा उत्तर आहे 4 नंबरचं. आणि लास्ट आलेला आहे 50 नंबरचा क्वेश्चन. ठीक आहे, तर या प्रश्नाचं जे उत्तर घेतलेलं आहे ते आहे 3 नंबर, चातुर्वर्ण व्यवस्था. तर या पद्धतीनं मराठी व्याकरणचे आपण 50 प्रश्न कव्हर केलेले आहे. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्यासाठी मनापासून धन्यवाद. तुमच्या मित्रापर्यंत सुद्धा शेअर करा. थँक्यू सो मच, टेक केअर, बाय बाय.